हॅलो 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 वेलकम टू द सिरीज ऑफ अंडरस्टँडिंग सायकॉलॉजी फॉर स्टॉक ट्रेडिंग. बऱ्याचदा आपण ॲनालिसिसबद्दल खूप बोलतो, कॅन्डलस्टिक्सबद्दल खूप बोलतो, पण सायकॉलॉजीचा पार्ट राहून जातो. म्हणून मी ही सिरीज सुरू करतोय. आज एक छोटासा होमवर्क करायचा आहे आपल्याला. वही पेन घ्या आणि तुमची पूर्ण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी लिहून काढा. अगदी 2-4 पानं भरतील एवढी डिटेलमध्ये. तुम्ही कोणते इंडिकेटर्स वापरताय, तुम्ही मुळात स्टॉक सिलेक्शन कसं करता, त्या इंडिकेटर्समध्ये आता समजा मूविंग ॲव्हरेज असेल तर 20 डे 50 डे आहे का 50-200 आहे, सिम्पल आहे का एक्सपोनेन्शियल आहे, अजून कोणते कोणते इंडिकेटर्स तुम्ही फॉलो करताय, व्हॉल्यूमचा त्याच्यात काय रोल आहे, न्यूजचा काय रोल आहे, आठवड्यातल्या कोणत्या दिवशी तुम्ही ॲनालिसिस करता, रोजच ॲनालिसिस करत असाल तर पोस्ट मार्केट अवर का बिफोर मार्केट ओपनिंग, सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या. स्टॉक ट्रेडिंग करताना आपल्याला सतत निर्णय घ्यायचे असतात आणि तिथे कन्फ्युजन होऊन चालत नाही. सो या पूर्ण होमवर्कमुळे तुमच्या एक विचारांना म्हणजे थॉट क्लॅरिटी येईल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या या सिस्टीममध्ये जर काही लूपहोल्स असतील तर ते तुमच्या लक्षात येतील. ओके. सायकॉलॉजी मी मगाशी म्हटलं तसं हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि तो निग्लेक्टेड आहे. म्हणून मी ही सिरीज सुरू केली आहे. जर इंटरेस्टेड असेल तर जरूर माझ्या चॅनलला फॉलो करा, माझ्या पेजला फॉलो करा. तुम्ही मल्टिपल सिस्टीम्स जर वापरत असाल तर मी काल एक रील पोस्ट केलं होतं या सिरीजमध्ये की कसं आपल्यासाठीची सगळ्यात कम्फर्टेबल और प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी ओळखायची. तर माझ्या पेजवर जरूर ती चेक करा.